मन मंदिरा गजर भक्तीचा। परिवर्तनामध्ये 100 वर्षांनी 200 वर्षांनी एक संत जन्माला आलेले आहेत आणि जेवढे जन्माला आलेले आहेत परिवर्तन करणारे संत त्यांना महाराजा इतकाच त्रास झालेला आहे। ज्ञानोबांच्या नंतर नाथ महाराजांना त्रास झाला, तुकोबारायांना त्रास झाला, त्यानंतर जी काही परिवर्तन करणारी मंडळी आहेत, पण 7 समुद्रापार ज्यांचा आवाज रोज घुमतो असे आमचे महाराज आहेत। आम्ही त्यांना पितृतुल्य मानतो। आमचं मानणं महत्त्वाचं नाही आहे, आम्ही त्यांना मातापिताच मानतो। आमचं मानणं महत्त्वाचं नाही, ज्ञानोबारायांसाठी त्यांचे 3 पिढ्या झिजल्या हे आमच्या दृष्टीने जास्त महत्त्वाचं आणि पुण्यवानाचं काम। कोणत्याही परिवारामध्ये पाप जर झालं तर पुढची पिढी पारमार्थिक होत नाही, परंतु इथं आपल्याला 4 पिढ्या 5 पिढ्या पाहायला मिळतात ज्या पहिल्या पिढी इतक्याच ज्ञानेश्वरीच्या श्रद्धावान आहेत। आज तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जर पाहाल, तुम्ही श्रद्धावान आहात, तुमची मुलं ऐकत नाहीत, त्यांची मुलं तर अजिबात ऐकत नाहीत आणि नातू तर असं म्हणतात की आमच्या आजोबाला काहीच कळत नाही। विलेपार्लेची घटना मी प्रत्यक्ष डोळ्याने बघितली। 6-7 खंड ज्ञानेश्वरीचे एका व्यक्तीने लिहिले, ती थोडेसे दुर्मिळ झाले। एक जण आणायला गेल्यानंतर त्याच्या घरी गेल्यानं सांगितलं की आमच्या आजोबाला अक्कल नव्हती, पैसे कमवायच्या ऐवजी ग्रंथ लिहित बसले। म्हणजे आजचा नातू आपल्या आजोबाला नावं ठेवतो, हे सगळ्यात मोठं दुर्भाग्य आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या काळामध्ये म्हणजे 19 आणि 20व्या शताब्दीच्या काळामध्ये महाराजा इतकं नाव या जगात कुणाचं झालेलं नाही आणि हे नाव याच्याकरता माऊलींनी त्यांना दिलं नाही की काही पैसा मिळावा, प्रॉपर्टी मिळावी। मला अनेक लोक म्हणतात, लोक बोलतात महाराजांच्या कीर्तनाची फीस एवढी आहेत, लोक एवढे आहेत, मी माझ्या गडावर 2-3 वेळा बोलवलेत, तुम्ही किती दिले, तुमचा अनुभव काय? मी म्हटलं कधीतरी ज्ञान पाहायला शिका। पैसा पाहणं हे व्यापाराचं लक्षण आहे आणि लोकांनी काय केले, वारकरी संप्रदायातल्या जी कीर्तनकार पैसे घेत नाहीत त्यांच्याकडे सगळ्यांनी गाड्या पाहिल्यात, हे तर मान्य आहे ना। जे कीर्तनकार पैसे घेत नाहीत त्यांच्या घरात सगळ्याकडे गाड्या, त्या गाड्या कुठून आल्यात? मी एकाच्या घरी महाराज जेवायला गेलो द्वादशीला, ते अजिबात कीर्तनाचे पैसे घेत नव्हते। आता मी इथे पाहतो, तुम्हाला पांडुरंगाच्या अतिरिक्त कुठं फोटो दिसणार नाहीत, पण जो महाराज कीर्तनाचे पैसे घेत नव्हता त्यांच्या घरी जेव्हा मी जेवायला गेलो आळंदीमध्ये, तर ज्यांच्या गळ्यात माळी नाहीत, आयुष्यात ती वारकरी नाहीत, त्या सगळ्यांचे फोटो त्यांच्या जेवणाच्या खोलीमध्ये लावलेत। यांनी 1 लाख दिले, यांनी 2 लाख दिले, यांनी 4 लाख दिले। म्हणजे ज्ञानोबारायला पांडुरंगाला सोडून पैशाकरता तुम्ही अशांचे फोटो लावता घरामध्ये की केवळ पैशासाठी लावतात, त्याच्यापेक्षा कीर्तनाचा आलेला म्हणे काय वाईट आहे त्याच्यामध्ये? आणि हा पैसा जर अशुद्ध असता तर दादा महाराजांनी सुरू केलेली वारकरी संप्रदायाची परंपरा मी आज मंदिर म्हणून या ठिकाणी पाहत नाहीत। नवीन परंपरा नवीन स्थानावर गिरगाव चौपाटीतला मराठी माणूस आज गिरगाव चौपाटी सोडून या ठिकाणी आला। इथं संप्रदायाला एक भक्कम आधार पाहिजेत आणि विशुद्ध साईबाबाच्या शेजारी विठ्ठल रुक्मिणी नाही, विठ्ठलच्या शेजारी रुक्मिणीच पाहिजेत असं मंदिर आहे, इतर देवी देवता नाही। आणि दुर्भाग्य असं पहा, महाराष्ट्रीयन माणूस विठ्ठल रुक्मिणीजवळ साईबाबा ठेवतो, पण साईबाबाचे जे मंदिरं बांधतात तिथे विठ्ठल रुक्मिणी आहे का? ते कट्टर आहेत। आणि आपल्याला ज्ञानोबारायापासून आतापर्यंत एक गाव आम्ही शिकवले, आम्ही अजिबात कट्टर नाही, आपल्यामध्ये ती ताकदच नाही याच्यामध्ये। म्हणून महाराजांचं सगळ्यात मोठं कौतुक आहे, ते युग प्रवर्तक आहेत, वारकरी संप्रदायाला नवीन स्थान देणारे आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे
महाराज कॉन्व्हेंटमध्ये शिकलेले आहेत, इंग्रजीमध्ये कीर्तन करणारे आहेत, पूर्ण परिवार इंग्रजीमध्ये वागणारा आहेत आणि ज्या लोकाला शुद्ध इंग्रजी बोलता येत नाहीत असे आमचे कीर्तनकार आहेत. नुसते कीर्तनात 2-3 शब्द इंग्रजी बोलतात, तेवढ्यावर त्यांची कीर्तनं चालली. महाराजांना माहिती त्यांना काही येत नाही इंग्रजीचं. म्हणून ज्ञानोबाऱ्यावर निष्ठा असणारं घराणं. आणि मी असं ऐकलंय, महाराज मलाही काही नक्की माहीत नाहीत, पण मी वाईला गेलो होतो एक 10-12 दिवसापूर्वी. तिकडे 2-3 महाराज मंडळी भेटली आणि अशी चर्चा झाली आमची की दादा महाराजांना हे मुंबईला जाऊन परमार्थ करावं सुचलं कसं. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की महाराजांनी सगळ्यात जास्त ज्ञानेश्वरी पारायण केलेले आहेत. 1008 पारायण दादा महाराजांनी केले आणि त्याचा प्रसाद म्हणून मुंबईतले पहिले वारकरी म्हणजे दादा महाराज आहेत. माझं बोलणं कळलंच नाही तुम्हाला अजून. मुंबईतले वारकरी दादा महाराज आहेत तर नवी मुंबईतले बाबा महाराज आहेत. अजूनपर्यंत एवढा मराठी समाज नेरूळ, मुंबई, नवी मुंबई सगळीकडे आला, पण शुद्ध विठ्ठलाचं मंदिर कुठं नाहीत. जसं बाजार म्हणतो आपण, असं 10-5 मंदिरामध्ये एक विठ्ठल रुक्मिणी. आणि ती एक व्यापाऱ्याची नीती असते की सगळे देवता जर ठेवले तर ज्याला जो पाहिजे तो माल घ्यायला लोक येऊ शकतात. वारकरी संप्रदाय म्हणून नाही. आमचे विठ्ठल रुक्मिणी आहेत, आमचे साईबाबा आहेत, आमचे गजानन महाराज आहेत. माझा तर एकदा एवढा मोठा वाद झाला महाराज की साईबाबाचे भक्त भेटले आम्हाला. त्यांनी सांगितले की आमचे साईबाबा फार मोठे आहेत. म्हटलं काय, पाण्यावर दिवा लावतात. म्हटलं कुठं पाहिलं असतो हे. ते म्हणजे पिक्चरमध्ये. यांना ग्रंथच नाही, ज्ञानेश्वरी आधार नाही, काही नाही. पिक्चरमध्ये काय हिरोनी दाखवलं. म्हटलं एक काम करू ना, पाण्याने दिवा पेटवलं ठीक आहे, पण आमची भिंत चालवली ते म्हणजे अंधश्रद्धा आहे. म्हणजे एक काम करू, चमत्कार बाजूला ठेवू, शिल्लक राहील त्याला संत म्हणू. भिंतही बाजूला ठेवू, पाणीही दिवा पेटवला बाजूला ठेवू, शिल्लक फक्त ज्ञानेश्वरी राहते. बाकी एकही संत पृथ्वीवर शिल्लक राहत नाही. गेल्या 700 वर्षापासून वारकरी संप्रदायाने ज्ञानेश्वरीच्या आधारे अस्तित्व टिकवलेलं आहे. आणि मला याचा अभिमान आहे की संपूर्ण जगामध्ये, महाराष्ट्रामध्ये माऊलीने आवाजाची सुंदर देणगी दिली. कारण की बऱ्याचशा कीर्तनकारांना मराठीच बोलता येत नाही. जर ते चांगल्या ठिकाणी बोलायला गेलेत तर त्याची अडचण तयार होते. पण ब्राह्मण लोकांनी सातासमुद्रामध्ये, मी स्वतः माझ्या कानाने, फक्त ते महाराजांकडे येत नाही पण हरिपाठ महाराजांचंच वापरतात. लंडनमध्ये असो, अमेरिकेमध्ये असो, कॅसेट सगळीकडे गेलेलं आहे. आवाज आणि अभंग म्हणण्याची पद्धत आणि स्वतःची पद्धत हा पहिला सातारकर संप्रदाय आहे की या फडावर आजही पिक्चरच्या गाण्यावर अभंगाच्या चाली म्हणल्या जात नाहीत. बारीक निरीक्षण करा तुम्ही. रंगवण्यासाठी कीर्तनामध्ये काय काय मिक्सिंग झालेत. गाणे ते किरकोळ आहेत, छोटे छोटे गाणे सुद्धा यायला सुरुवात झाली. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्ञानोबाऱ्यांना पुढं करण्यापेक्षा माझं कीर्तन रंगलं याच्याकडे कीर्तनकाराचा ओघ थोडा जास्त झालेला आहे. आणि परिणाम असा होतो, तेही जीवन जगत नाही, त्यांचंही भविष्यातलं अस्तित्व शिल्लक राहत नाही. पण हा फड ज्ञानोबाऱ्यांनी टिकवलेला आहे. बाबा महाराजांनी या ठिकाणी नवीन स्थापना केली. हे युग परिवर्तन आहे. बांधकाम हा माझ्या दृष्टीने छोटा विषय आहे, पण नवीन ठिकाणी, नव्या मुंबईमध्ये महाराष्ट्रीयन लोकांना येण्यासाठी आणि शुद्ध विठ्ठलाचं मंदिर असण्यासाठी पहिला पाया त्यांनी जो सुरुवात केलेली आहे. युगप्रवर्तक म्हणतात आणि ती परंपरा आपल्या चालू आलेली आहे. राहिला महाराजांचा एक भर जास्त असतो, स्त्रियांनी कीर्तन करावं. खरं म्हणजे स्त्रिया पहिल्यापासून कीर्तन करतात. मध्यंतरी चुकीचे लोक जन्माला आलेत. नाही, ते बाईच्या पोटून जन्माला आले नाहीत. पनवेलमध्ये 4-5 वर्षापूर्वी माझं कीर्तन होतं पनवेलमध्ये. आणि मी 5-6च्या टायमाला त्यांच्या घरी पोहोचलो तर त्या बाईनी सगळं स्वयंपाकघर पुसलं, ती निघून गेली. आणि आम्ही 2-3 पोरं होतो, आम्ही चहाची वाट पाहत होतो. तर स्वयंपाकघरात कोणीच नाही. त्या अर्ध्या तासांनी बाई आली, म्हणे महाराज स्वयंपाकघर धुवून पुसून ठेवलेलं आहे,
कोणीच आलं नाही चहा प्यायला. म्हणलं आम्ही चहा करत नाहीत. म्हणजे कालचे महाराज स्वतः स्वयंपाक करत होते आणि कांदा लसूण खात नव्हते. म्हणलं कांदा लसूण न खाता यांना एवढा माज येतो, त्यांना खाल्ल्यावर कसं व्हायचं त्यांचं? कुणी सांगितलेलं खायच्या वस्तूवर हाताने स्वयंपाक करायचा? तुम्ही तेवढा वेळ ज्ञानेश्वरी चिंतनामध्ये घालवा ना. ज्या गोष्टी सहज उपलब्ध आहेत, तुम्हाला जेवण उपलब्ध आहेत, तुमचा हात तुमचं ब्रेन स्वयंपाकघरात घालून काय फायदा आहे? हे दुर्भाग्य आहेत. म्हणून स्त्रियांना पहिल्यापासून आपल्यामध्ये अधिकार आहेत. मी तर काही महाराज नेहमी सांगतात, जनाबाईंना अधिकार दिलेला आहे, चोखोबाऱ्यांच्या पत्नीला अधिकार दिलेले आहेत. आणि मध्ये चुकीचे माणसं जन्माला आले असं म्हणण्याचं कारण, चोखोबाऱ्यांनी अभंग लिहिलेत, बंका महाराजांनी अभंग लिहिलेत, त्यांच्या पत्नीनं आपल्या जातीसहित अभंग लिहिले, कोणी विरोध केला नाही. ते ज्ञानोबाऱ्यांचा पाठिंबा होता. आणि हे दुर्भाग्य, चोखोबाऱ्यांचं संतत्व लोकांनी स्वीकारलं, तुकोबाऱ्यांचं संतत्व नाकारलं लोकांनी. ही मधली फळी चुकीची. याचं कारण संतांची मांदियाळी होती त्या टायमाला. ज्ञानोबाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली संतांचा ग्रुप होता. हिंमत नाही झाली कुणाची विरोध करायची. आणि तुकोबारा एकटे होते. म्हणून जातीवाद झाला, त्यांचा ग्रंथ बुडवला, गाथा बुडवला. तुम्ही भविष्यात एकटे राहू नका. बाबांना साथ द्या. जर जितकं एकटे पडाल, नवीन युग तुमच्यावर तुटून पडेल. नवीन लोक तुमची श्रद्धाभंग करतील. नवीन लोक तुम्हाला त्रास देतील. ह्या सगळ्या घटना या कलियुगातून जर तुम्हाला वाचायचं असेल, वारकरी संप्रदायाची कास महत्त्वाची. माझ्या दृष्टीने तर मी मगाशी सांगितलं, लोकांचा काय दृष्टिकोन असेल तो त्यांचा व्यक्तिगत दृष्टिकोन आहे महाराज. पण मला खेद वाटतो वारकरी संप्रदायातल्या सगळ्या लोकांचा. संप्रदायावर विचार करणारी लोक नाहीत, व्यक्तिगत फाडावर, व्यक्तिगत जीवनावर, व्यक्तिगत मठावर विचार करणारी लोक आहेत. आज हे दुर्भाग्य आहे, माऊलीवर विचार करणारा एकही कीर्तनकार नाही. संसारिक माणूस सोडून द्या तुम्ही. आजही बघा तुम्ही, व्यापक पद्धतीने कोणीही ज्ञानेश्वरीबद्दल बोलत नाही. महाराजच फक्त बोलतात. आणि हे व्यापक बोलतात म्हणून अडचण येते कुठेही. आणि त्यांना तो त्रास झाला, महाराज तुम्ही एकटे असल्यामुळे त्रास झाला. माऊलीचं बॅकग्राऊंड असतं तर त्रास झाला नसता. तुकोबाऱ्यांना झाला, तुम्हाला झाला. तरी पण त्रास होऊन ज्यांनी दिला त्यांना एकदा आपल्या मंदिरात बोलवा. सगळ्या महाराष्ट्राला लुटून जे बांधलंय ते कोणाला न मागता बांधलेलं मंदिर बघू द्या. आणि कोणाच्याही पुढे कसलीही कुठल्याही पैशाची प्रार्थना न करता स्वयंभू हे विठ्ठल मंदिर आहे. दिलं ठीक न दिलं ठीक ही जी आकाशवृत्ती आहेत, या पद्धतीने हे मंदिर झालेले आहेत. कीर्तनाचा वापर वर्गणीसाठी न करणारे पहिले महाराज आहेत. वर्गणीसाठी. तुम्ही कधी ऐकले का? तुम्ही कीर्तन ऐकून बघा. तुम्ही कीर्तन झाले की 15 मिनिटं वर्गणीवरच बोलणार ते. हे नाही चालणार आपल्याला. आणि त्याचं कारण सांगतो, ह्याचे फळ या जन्मामध्ये सगळ्याला भोगायला मिळतात. तुमची पुढची पिढी कशी आहेत, कितपट बुद्धिमान आहेत, कितपट हुशार आहेत. जगाने त्यांना विरोध करावा महाराज असं नाहीत, त्यांचं रक्तच त्यांना विरोध करतं. हे ज्ञानोबांनी कळत न कळत दिलेलं शासन आहे. म्हणून हे मंदिर एक नवीन युगाचा प्रारंभ आहे. नवी मुंबईमध्ये, नेरूळमध्ये हे स्थापना आहेत. पैशाचा अभावी म्हणा, व्यापाराच्या अभावी म्हणा, गिरगावचा मराठी माणूस जो या ठिकाणी आला, इथं सुद्धा माऊलीने स्थान निर्माण करून दिलं. खूप त्रास झाला मला. भगवानगडावर कुठला त्रास होत नाही, कारण की मी ज्ञानोबाचं म्हणणं पाळतो. एकदा ताईबरोबर माझं बोलणं झालं. ही जागा सरकारकडून घेत असताना मी त्यांना म्हटलं काहीतरी द्या, लवकर जागा मिळून जाईल. ते म्हणे आम्ही करत नाही. म्हणजे हरिपाठात दिले, दिले आहे न प्राप्त. जागा जर घ्यायची असेल तर माऊली सांगतात काही प्राप्त करून घ्यायचं असं ते तिथल्या 700 वर्षापासून जर भारताचा भ्रष्टाचार बंद झाला नाही, आता होईल याची कल्पना कशाला करायची आपण. तरी पण आपली तत्व न सोडता, मी तर कबूल केलं मी तत्व सोडतो म्हणून, पण महाराजांनी कुणालाही 1 रुपया न देता अतिशय प्रामाणिक पद्धतीनं, योग्य पद्धतीने, वेळ लागला त्यांना, परंतु
माऊलींनी उदारता ठेवून त्यांचे सगळे मनोगत पूर्ण केले. आणि दुसरी महत्त्वाची बाब, मी मागच्या वर्षी घरी आलो होतो त्यावेळेस आईसाहेबांची तब्येत फार खराब होती आणि महाराजांनी संकल्प केला की रुक्मिणी मातेची प्रतिष्ठा तुझ्या हातून झाल्याशिवाय तुला मरण येणार नाही. हे मी याच्याकरता सांगतो, जर तुम्ही अंतःकरणातून माऊलीवर श्रद्धा असेल, तुमचे सगळे संकल्प पूर्ण होतात. हे नवीन युगाचा आरंभ करत असताना आईसाहेब पण या ठिकाणी आहेत, त्यांच्या हातून मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. आणि मगाशी आमची चर्चा झाली, सगळ्या रुक्मिणी काळ्या आहेत, फक्त इथली गोरी आहे. सगळ्यांना प्रश्न पडतात ना, असं का केलेलं आहे? ते तसं नाहीच आहेत. मला असं म्हणायचं आहे, ज्यांनी कोणी रुक्मिणीची कल्पना केली काळ्या रुक्मिणीची, त्याचं मनच काळं असलं पाहिजे. कारण की रुक्मिणी कशी आहे हे शास्त्रात दिलेलं आहे. त्या पद्धतीने पांडुरंग काळा म्हणून एक परंपरा सुरू केली, ही अंधश्रद्धा आहे. खरी परंपरा हीच आहे. आणि जगामध्ये वर्णन येतं, कृष्णाचं वर्णन करत असताना, राधेचं वर्णन करत असताना गोरी म्हणूनच राधेचं वर्णन आलेलं आहे. पण ते आपल्याला सहन होत नाही की राधा इतकी गोरी का. म्हणून हे जे, आणि हे हा एक नवीन युगाला आरंभ आहे. इथून पुढं जर कुणाला विठ्ठल मंदिर बांधायचं असेल तर ह्या मंदिरातून आदर्श घ्या. काळ्या रुक्मिणीची आवश्यकता नाही, हे इथून शिकण्यासारखं आहे. बोलण्यासारखं फार आहेत. आपण सगळे महाराजांच्या कार्यक्रमासाठी जमा झालेले आहेत. भगवानगडावर अतिशय 2-3 वेळा महाराज आलेत, सप्ताहामध्ये आलेत. आणि जी भाऊक गोष्ट मी जाणून बुजून काढत नव्हतो, महाराजांचा मुलगा आणि आम्ही 77-78ला आळंदीमध्ये मित्र होतो आम्ही, चैतन्य म्हणून. आणि आत्तासुद्धा मी चन्मयला बोलत असताना चैतन्य म्हणूनच माझ्या तोंडातून, त्या काळामध्ये जे बाल संस्कार झालेत 77-78ला आळंदीमध्ये शिकत असताना महाराजांची धर्मशाळा मोकळी असायची आणि थोडं आमचं वारकऱ्यांची लेवल वेगळी असायची. महाराजांचा जो मुलगा असायचा तो राजेशाही थाटात असायचा. त्या काळात कोणाला सिल्क हा प्रकार माहीत नसायचा. आणि अशा काळामध्ये तो मुलगा सिल्क वगैरे घालून चांगल्या पद्धतीनं रुबाबामध्ये यायचा. तर आम्ही ते समान वयस्कर असल्यामुळे थोडं त्याची टिंगल करणं, थोडं धक्काबुक्का देणं, मग ते पण त्याचा स्वभाव शांत. आणि आमच्या बाबतीमध्ये ते काही बोलत नव्हते. तो एक ऋणानुबंध होता. आज जर ते चैतन्य महाराज असते तर त्यांचं माझं वय सारखंच असतं. कारण की आम्ही एकाच काळामध्ये बसून बोलून चर्चा करून बरेचसे असे प्रसंग आले होते. म्हणून कुठेतरी माझ्या अंतःकरणामध्ये ती भावना होती. मी प्रत्येक टायमाला आलो होतो, मला यायचं होतं प्राणप्रतिष्ठेला, पण ज्ञानेश्वरी होती चोपड्यामध्ये म्हणून येता नाही आलं. आणि आज मी येणारच होतो, त्याच्याबद्दल काही वाद नाही. महाराजांनी कधीही बोलवावं, अगदी त्यांच्या मुलाप्रमाणे भगवानगड त्यांच्या पाठीशी राहील. या परिसरात असणारे भगवानगडाचे सगळे चाहते मंडळी निश्चितच या संप्रदायाशी जोडावं, या ठिकाणी राहावं. आणि माझं एकच तत्व आहे जीवनामध्ये, शुद्धता असावी. शुद्धता शब्दाचा अर्थ एवढाच आहे, वारकरी संप्रदाय माऊली सोडून इतराच्या दारात आपल्याला जाऊ न देणारे बाबा महाराज आहेत. आपल्याला इतराच्या मंदिरामध्ये इतर ठिकाणी पाया पडण्याची गरज नाहीत. पृथ्वीवर ज्ञानोबाऱ्यासारखे संत नाहीत. ते न कळता जर आपण दुसरीकडे गेलो ते आपले पाप असेल, मागच्या जन्मीचं पाप असेल. म्हणून ज्यांना जसं जसं लागेल अशा पद्धतीनं महाराजांचं शिष्यत्व घ्यावं, या ठिकाणी यावं. ताईचा तर काही प्रश्न नाहीत. कुणी तो वर्ग वेगळा आहे महाराज. स्त्रीनी कीर्तन करू नये, कारण की त्यांनी जर कीर्तन सुरू केलं तर त्यांची कीर्तन बंद पडायची ना. आणि मग थोडंसं अगोदर जर विरोध केला तर थोडं त्याग, थोडं वैराग्य लोकांना दिसलं पाहिजे. आणि ज्ञानेश्वरीतला मुख्य नियम असा आहे महाराज, कोणत्याच माणसाकडे वैराग्य नाही. भगवंताने जर प्रसाद दिला तरच वैराग्य येतं. वैराग्य दाखवून काहीही उपयोग नाहीत. वैराग्य हा ईश्वर प्रसादाचा भाग आहेत. स्वे कर्मण्यभिरतत, चांगलं कर्म करत गेलात तर ईश्वर प्रसाद देतो. त्या प्रसादाचं नाव आहे वैराग्य सिद्धी देई जे पसा येतया. हा महत्त्वाचा भाग आहे. म्हणून कोणावर विश्वास न ठेवता परंपरेनं चालत आलेलं संप्रदायाचं घराणं, या ठिकाणी आपली श्रद्धा असावी. माझी तर आहेतच, माझी ऋणानुबंध पण आहेत.
म्हणून मी सतत या मालिकेशी जोडलो गेलेलो आहे आणि मला आवड या गोष्टीची आहेत. ज्ञानेश्वरी कशीही असो, अद्वैती असो, प्रेमवादी असो, कशीही असो, आईवर ज्याप्रमाणे मुलगा चर्चा करत नाही त्याप्रमाणे ज्ञानेश्वरीवर लोकांनी चर्चा करू नये. ती जशी आहे तशी आपली आई आहेत. कुराणावर चर्चा होत नाहीत, बायबलवर चर्चा होत नाहीत, ज्ञानेश्वरीवर वाद करूच नाहीत, असं एक माझं मत आहे. एवढं बोलून महाराजांना न आल्याबद्दल एक क्षमा मागतो आणि पुन्हा आईसाहेबांकडे आणि यांना विनंती करतो की आपण कीर्तनाला बराच वेळ झालेला आहे आणि मी या ठिकाणी आहेच, माझा काही प्रश्न नाही, पण तुम्ही जेव्हा कधी बोलवाल निश्चितच मी आपल्या सेवेला हजर राहील. मन मंदिरा गजर भक्तीचा.